डिवोर्स म्हटलं की बऱ्याच वेळा अझम्पशन असा असतो, लॉ फक्त महिलांच्याच बाजूने आहे, पण ही रियालिटी नाही. पुरुषांचे देखील काही ठोस अधिकार आहेत जे त्यांना माहिती असणं अत्यंत महत्वाचे आहे. कायद्याने आपल्या सर्वांना आपल्या वैवाहिक जीवनाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. डिवोर्समध्ये पुरुषांनाही अधिकार आहेत, जसे राईट टू कस्टडी अँड व्हिजिटेशन ऑफ देअर किड्स, फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ असेट्स आणि मेंटेनन्स. पुरुषांना कुठल्याही ॲलिगेशनला ब्लाइंडली मान्य करायची अजिबात गरज नाही. जर खोटे डोमेस्टिक व्हायलन्स किंवा डावरीचे आरोप झाले तर पुरुष सेक्शन 498 चा मिसयूज सिद्ध करून स्वतःला वाचवू शकतात. फक्त आईच नाही तर वडिलांनाही त्यांच्या मुलांची कस्टडी किंवा व्हिजिटेशन राईट्स मिळू शकतात. कोर्ट बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड वर निर्णय घेतात. सगळ्या केसेसमध्ये मेंटेनन्स द्यावाच लागेल असंही काही नाही. कोर्ट दोघांची इकॉनॉमिक कंडिशन बघूनच हे निर्णय घेतात. पुरुषांनाही आपले लीगल राईट समजून घेतले पाहिजेत. न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा संपूर्ण अधिकार पुरुषांनाही आहे. सायलेंटली सफर न करता कॉन्फिडेंटली फाईट करा. न्याय तुमच्यासाठीही आहे.